सोलापूर येथे महाविद्यालयीन विद्यार्थिनी असलेल्या रिक्षाला भरधाव वेगाने येणाऱ्या कारने धडक दिली आहे। या अपघातात रिक्षातील 3 पैकी एका विद्यार्थिनीचा दुर्दैवी अंत झालाय तर 2 विद्यार्थी जखमी झालेत। शनिवार दिनांक 23 डिसेंबर रोजी सकाळी 7:30च्या सुमारास सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर सोलापूर विद्यापीठ समोर ही दुर्दैवी घटना घडली। भाग्यश्री निवृत्ती कांबळे वय वर्ष 17 ही 11वीत शिकणारी विद्यार्थिनी मृत्युमुखी पडली आहे। रिक्षा क्रमांक MH13CT 9479 सोलापूरकडे निघाली होती। यावेळी राष्ट्रीय महामार्गावर विद्यापीठाच्या समोर पुण्याहून सोलापूरकडे जाणाऱ्या कारने या रिक्षाला जोरदार धडक दिली। ही धडक इतकी जोरात बसली की रिक्षात असलेली भाग्यश्री कांबळे ही रिक्षातून सर्व्हिस रोडवर फेकली गेली। यामध्ये ती गंभीर जखमी झाली आणि तिचा दुर्दैवी अंत झाला। त्याचबरोबर तिच्या सोबत रिक्षात असलेल्या ऐश्वर्या जगन्नाथ सोडगी व दुसरा विद्यार्थी आदित्य सुनील भोसले हे दोघे देखील गंभीर जखमी झाले। जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात भरती केलाय। अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी जखमींना मदत करण्यात रुग्णालयात दाखल केलाय। मात्र उपचारापूर्वीच भाग्यश्रीचा अंत झाल्याने डॉक्टरांनी घोषित केलं। भाग्यश्रीचे वडील हे शासकीय सेवेत 4th श्रेणी कर्मचारी असून भाग्यश्रीला एक बहीण देखील आहे। या दुर्दैवी घटनेमुळे कोंडी परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे। सोलापूर शहर प्रतिनिधी जगदीश कोरीमठ, शिवशाही न्यूज, सोलापूर। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाहीन्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।